नमस्कार मित्रांनो, मी संदेश. नोकरवरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मुख्यमंत्री युवा काळ प्रशिक्षण योजना सध्या सुरू असून त्या अंतर्गत बहुतांश उमेदवार जॉईनिंग रुजू झालेली आहेत. जॉईन होऊन जवळजवळ 2 महिने झालेली आहेत. पण त्याबाबत अजूनही कोणत्याही प्रकारे पगार किंवा पेमेंट जो आहे किंवा विद्यावेतन जे आहे त्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना जे आहे ते प्राप्त झालेलं नाहीये. तर पाहू शकता जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने आहे. तर पाहू शकता जी पहिली जुनी वेबसाईट होती महास्वयंची, रोजगारची, या वेबसाईटवर लॉग इन करून यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून जे आहे उमेदवाराच्या रजिस्ट्रेशन आयडीवरून तुम्हाला सिलेक्शन झालेलं होतं जॉइनिंगसाठीचं. यानंतर आता पुढच्या प्रोसेससाठी म्हणजेच ही एक स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली. ही जी वेबसाईट होती याद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लॉग इन केलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही ज्या नोकरीसाठी, जॉबसाठी अप्लाय केलेलं आहे ते इथे दिसू शकतं. म्हणजे जुनी जी वेबसाईट आहे यामध्ये जॉब सर्च त्याचबरोबर नियोक्ता प्रतिसादमध्ये डिटेल्स चेक केले जाऊ शकतात. यामध्ये नियोक्ता एम्प्लॉयरचं नाव आहे, कार्यशीर्षक आहे आणि यानुसार असे डिटेल्स आहेत. तर यानंतर आता पाहू शकता नवीन जी वेबसाईट जारी करण्यात आलेली आहे. याद्वारे प्रत्येक म्हणजे ज्या संस्थेमध्ये, ज्या आस्थापनेमध्ये खाजगी किंवा याच्यामध्ये तुम्ही जॉइनिंग झालेला आहात, तर त्या आस्थापनेकडून जे आहे तुमचे जे हजेरी आहे त्या महिन्याची पाहू शकता. ऑगस्ट महिन्यामध्ये समजा तुम्ही जॉइन झालेले आहात, तर ऑगस्ट महिन्याची जी हजेरी आहे, याची हजेरीची अधिकृत जी त्यांची जी वेबसाईट आहे, नवीन वेबसाईट पोर्टल लॉन्च करण्यात आलेली आहे. या पोर्टलवरती सबमिट करण्यात आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने. आता या पोर्टलवर सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता, इथे जे आहे, जे इथे तुम्ही जॉइनिंग झालेला आहात, तुम्ही सिलेक्ट करू शकता कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही जॉइन झालेला आहात त्यानुसार. इथे पाहू शकता ऑप्शन आहेतच. यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर पुणे जिल्हा पकडलात तुम्ही, तर पुणे जिल्ह्यामध्ये जे असे याच्यामध्ये ज्या खाजगी त्याचबरोबर सरकारी आस्थापना आहेत त्यांची नावं इथे तुम्हाला सिलेक्ट होतील. तर त्यानुसार तुम्ही ज्या आस्थापना खाजगी किंवा प्रायव्हेटमध्ये किंवा सरकारी, निमसरकारीमध्ये तुम्ही जॉइन झालेला आहात, तर इथे त्याची डिटेल्स दिसतील. तर त्यानुसार पाहू शकता त्यांची डेटा आहे, तुमचा हजेरी पत्रक, त्याचबरोबर तुमची माहिती सगळी अपलोड केलेली आहे. आता अपलोड केल्यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. ती यानुसार आहे पाहू शकता. परत एकदा जे आहे सरकारकडून जिल्हा उद्योजकता जे आहे तुमचं रोजगार कार्यालय असतं जिल्ह्याच्या ठिकाणी, यांच्या अंतर्गत तुमची जी आस्थापना आहे, समजा तुम्ही असा विचार करा की तुम्ही पंचायत समितीमध्ये काम करत आहात. तुमची जी हजेरी पत्रक आहे, त्या हजेरी पत्रक पुन्हा एकदा अशा पद्धतीचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. यामध्ये अटेंडन्स शीट आहे, ज्या महिन्यासाठी तुम्ही अर्ज करत आहात, म्हणजे ज्या महिन्यामध्ये जो पेमेंट आहे, सॅलरी रिसीव्ह होणार आहे, विद्यावेतन मिळणार आहे, त्या महिन्याचं ते डेझिग्नेशन, डेट ऑफ जॉइनिंग, लोकेशन आहे, पॅन कार्ड, तुमचं नाव आहे, कॉन्टॅक्ट नंबर, आधार कार्ड नंबर, त्याचबरोबर जे दिवस तुम्ही भरलेले आहात त्या स्टेटस इथे पाहू शकता. या पद्धतीने सिग्नेचर करून इथे तुम्हाला जे आहे प्रेझेंट डेज किती भरले आहेत, ॲब्सेंट डेज किती आहेत, टोटल एकूण डेज किती होते कामाचे, यानुसार जे आहे तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी काम करणारा जो महत्त्वाचा जो मेन माणूस आहे, म्हणजेच मेन अप्रूव्हल जे आहे, जे सहाय्यक आहेत, त्याचबरोबर जे आयुक्त आहेत त्या ठिकाणाचे, जे महत्त्वाचं हेड आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला नाव द्यायचं आहे, त्यांचं डेझिग्नेशन, त्यांचं सिग्नेचर आणि स्टॅम्प या पद्धतीने इथे घ्यायचं आहे. आणि ही जी डिटेल्स आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात ते सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर त्यांच्याकडून त्यांची जी अधिकृत जी लॉग इन पोर्टल आहे, अधिकृतच्या पोर्टलवर इथे एम्प्लॉयर लॉग इन सेक्शनमध्ये त्यांनी ते लॉग इन करून तुमचे डिटेल्स जे आहेत त्यामध्ये सबमिट करतील. आणि सबमिट झाल्यानंतर तुमचा जो पेमेंट आहे तो प्रोसेस होईल. आता या सगळ्या गोष्टींसाठी जवळ-जवळ 1 ते 2 आठवडे अजून लागू शकतात. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये एक 10 तारखेपर्यंत जो विद्यावेतन आहे प्रत्येक उमेदवाराचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ते मिळू शकतं. परत 10 ते 12 तारखेपर्यंत जे आहे ते येण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या ज्या प्रोसेसनुसार सगळी प्रोसेस झाल्याशिवाय जवळ पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रभर जे उमेदवार जॉइन झालेले आहेत त्यांचे सगळ्यांचे जे विद्यावेतन आहे डी आधार संलग्न बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. आणि प्रोसेस मोठी असल्यामुळं ते सध्या ज्या अशा पद्धतीने प्रोसेस चालू आहे, जी स्वतंत्र जी वेबसाईट आहे यावर सुद्धा जेव्हा पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल तेव्हा तुम्ही अधिकृत जी तुमची जी म्हणजे तुम्ही लॉग इन करू शकता तुमच्या आय डी आणि पासवर्डनी. आणि त्याचबरोबर तुमच्या रिपोर्टचं सेक्शन आहे, यावर तुम्ही किती दिवस भरलेले आहेत, तुम्हाला किती दिवसाचं पेमेंट विद्यावेतन प्राप्त झालेले आहे, याबद्दलची डिटेल्स इथे जारी केले जातील, दाखवले जातील आणि ते तुम्ही चेक करू शकता. सध्या तर ही अपडेट तुमच्या सेक्शनमध्ये तुम्हाला दाखवणार नाही आहे, पण लवकरच ती सुद्धा अपडेट होईल. पण सध्या नाही ही अपडेट याबद्दलची. पण पाहू शकता
लवकरच जी पुढची प्रोसेस आहे ती जारी केली जाईल. सध्या जो फॉर्म आहे नवीन जारी करण्यात आलेला आहे, हा फॉर्म भरून तुम्हाला पाठवायचा आहे आणि यानंतर जो फॉर्म आहे तुमच्या आस्थापना जिथे तुम्ही काम करताय, समजा पंचायत समिती असेल किंवा इतर जे सरकारी ऑफिस असेल, कार्यालय असेल, तिथून तुमचे जे म्हणजे जी अपलोड्स करून तुमचे जे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे हजेरी पत्रक आहे, ते जिल्हा आयुक्तालय म्हणजे रोजगार आयुक्तालय आहे, जिल्हा रोजगार आयुक्तालय यांच्याकडे पाठवले जातील आणि त्यानंतर जी आहे पेमेंट प्रोसेस केली जाईल. तर यामध्ये पुढच्या आठवड्यातच म्हणजेच पुढच्या महिन्याच्या पहिल्या 10 दिवसामध्ये पेमेंट येण्याची शक्यता आहे. या संदर्भात ज्या काही पुढच्या अपडेट्स येतील त्या मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.